गाईज आम्ही ना आता सामनगडवरती आलोय आणि इथे अंधार कोठडी म्हणून ना एक गुहा आहे, अशी मोठीच्या मोठे पूर्ण अंधार आहे आणि इथं मंदिर पण आहे, अंबाबाई मंदिर आहे. तर ना तिथे ना आतमध्ये जायला देणार, ते काहीतरी बोलले काहीतरी आतमध्ये असतं तर ते अंगाला चिकटतं म्हणून. तर त्याच्यामुळं आतमध्ये आम्ही त्या गुहेत आतमध्ये गेलो नाही, थोडंसं खाली गेलो होतो. आणि आता ना मंदिरकडे जाऊया. आज खूप पर्यटन पण खूप आहेत. आज हनुमान विहीर, दुर्ग विहीर. मग मंदिर दाखवते, एक मिनटं. मंदिर बघितल्यानंतर तुम्हाला मग विहीर दाखवते. हे बघा इकडे अंबाबाई मंदिर. तुम्हाला व्हिडिओमध्ये उलट दिसत असेल बहुतेक. तर आतमध्ये जाऊया. पहिला ती चप्पल वगैरे काढते आणि सायलेंटमध्ये फोन असं चालूच ठेवते. शूज काढे, सॉक्स पण निघाला, शूज बरोबर. आणि हे काय मंदिर, अंबाबाईचं मंदिर. तिथं बाहेर अंबाबाई लिहिले, भवानीचं मंदिर आहे. तर तिथं बाहेरचा बोर्ड अंबाबाई मंदिर लिहिलं होतं. हे बघा, हां हे बघा, हे तुम्हाला दाखवू किडे. हां ते म्हणत होते ना, इथे पण आहेत बघा. हे बघा, हे बघा, हे भिंतीला आहेत. हां चेक करा फक्त. हे बघा, हे भिंतीला आहेत ना, हे किडे आहेत. इथं पण आहेत, तिथं वरती पण आहेत असले किडे. तिथे जास्त होते त्याच्यामुळे ते बोलले की नको, ते पडतात असं वरून. त्याच्यामुळे आम्ही वर त्याच्या गुहेमध्ये गेलो नाही. इथे पण आहेत, इथे पण आहेत. आणि वरती बघा, अचानक अंगावरती पडतात ते. तर नको रे बाबा, रिस्क घ्यायला नको. असंच मच्छर चावलं तरी चिघळतं, ताप नको है ना. जोरा इकडे पहिला विहीर बघूया. विहीर बघून मग तिकडे जाऊया. मंदिरातून बाहेर तरी आलोय आणि आता आपण जायचं आहे हनुमान विहीर. इकडे आहे, हे बघा हनुमान विहीर आणि साखर विहीर. ती पण दाखवते बोर्ड तुम्हाला, कारण की 2 विहिरी एका ठिकाणी आहेत. तर त्याचं पहिलं तुम्हाला बोर्ड दाखवते आणि त्याच्यानंतर मग विहीर दाखवते ते. आणि हा आहे साखर विहीर, सोंडी बुरुजकडे. तर पहिला ते दाखवते तुम्हाला. या विहीर पहिला बघूया. विहीर होय, बापरे किती मोठी आहे माहिती आहे, दिसतच नाही. जाईल का पायऱ्या खूप मोठ्या आहेत. आणि ना ह्या असं राऊंडवाला आहे ना, तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. पण बघूया, कारण की सगळीकडे ना हे ना जे दगड आहे की नाही, हा दगड जो आहे तो बॉक्स साईडचा दगड आहे, हे आत्ता आम्हाला समजलं. असं ते बोलले. हां मग मला माहीत नाही, ते आमच्या समोर होते ना ते बोलले. आणि ह्याला पण ना वरती किडे आहेत सगळे. ते काळं दिसतंय का तुम्हाला, हे सगळे किडे आहेत. तर ते पण गेले होते ना, तर त्यांनी सांगितलं पुढे जाऊ नका, कारण की ह्या लेडीजच्या अंगावरती ते पडलं होतं. तर त्याच्यामुळे ते नको बोलले. मग मिस्टर बोलले चला रिस्क घ्यायला नको, पुन्हा रिटर्न जाऊया मागे. आणि आम्ही चाललोय परत. ह्या ना कोष्टी आहेत, काळ्या कोष्टी आहेत. सगळेजण गेली मला मागे टाकूनच. पूर्ण दगडातने असे आहेत.
ह्याच्या खाली ना पूर्ण गुहा आहे. हा गुहाचा मार्ग आहे ना, तो जातोय पूर्ण बेळगावपर्यंत. आणि ही विहीर आहे, 12 महिने याच्या बाजूला जे पाणी असतं ना, ते 12 महिने पाणी असतं. नको, चला अंधार कोठडी. गाडीकडे जाऊया. आणि एकाच ठिकाणी इथं सगळं आहे ना, तर त्याच्यामुळे बघूया गाडी इथंच लावायची काय घेऊन जायचं. ही दोघं तरी चालतच गेलेत, मग आपण पण जाऊया चालत. दम लागला. बगीचा पण आहे आणि छान बघण्यासारखं डेव्हलप केलं तर ना, मस्त ठिकाण आहे. खूप वर्षानंतर आले. पुढे जाऊया चला. आम्ही आता ना झेंडा गुरुच्या इथे आलोय. हे लहानपणीचा आमचा खेळ. पहिला खेळून घेते जरा. झेंड्याला धरून ना गोल गोल फिरायचं. खूप खोल आहे. खोल आहे. हे बघा, शेती कसली भारी दिसते ना. मस्त मस्त. गौरांग गौरांग, जास्त पुढे जाऊन घेऊ नको बा, तिथे कट्टा तुटलाय. उंच ठिकाण, वारं भारी येते ना. यात्रा कधी आहे बघायला पाहिजे. येऊया की. गौरा म्हणते मला यात्रेच्या वेळेला यायचं की. मला म्हटलं पायरी वगैरे चालायचं आहे, तर आमची सक्कूबाई मी कुणाला म्हणते माहिती काय, सक्कूबाई म्हणते गुगल मॅप असतं ना, ते दाखवते ना बरोबर रस्तं, तर त्यांना बरोबर आम्हाला उंचावर तिकडं गाडी घेऊनच पाठवलं. पायरीकडून पाठवलंच नाही. गाडी पूर्ण वरती आल्यामुळे चालायचा ताप वाचला. म्हणून तर एवढं मस्तपैकी फिरायला मिळाले. चालल्यानंतर काय कॅपॅसिटी राहते फिरायची. सामानगड. मी ना जेव्हा 8वीला होते ना, तेव्हा आमची सहल आली होती सामानगडला. त्याच्यानंतर आत्ता माझी पोरगी 8वीला आहे आणि आत्ता आले बघा. बाई एवढ्या वर्षानंतर काय करायचं, एवढी बिजी मी. आमच्या अगोदर पण गाड्या 3-4 गाड्या तरी होत्या. मला तरी की नाही असं जंगलातच फिरायला आवडते. काय माहीत काय. तर मला सांगा जरासं, काय अशी व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडते काय, काय चेंज करू. तर ते 1 मिनटं खाली पहिलं गौरांना बोर्ड दाखव रे. हे इकडे ये माझ्या मागे. झेंडा बुरुज. मी लिहिलेत हा बोर्ड. हे बघा, हातामध्ये स्केच पेन, कलर्स वगैरे आहेत माझ्या, त्याच्यामुळे झेंडा बुरुज. भक्तीला सांगितलं होतं जीन्स टॉप घाल म्हणून. आज धरारा घातली, त्याच्यामुळे ती आता थोडंसं चालता त्रास व्हायला लागला. तर इथून पुढे चला बघूया काय काय. ऊन एकतर लागायला लागलं एवढं, म्हणून मी मोठा नॅपकिन घेतला, डोक्यावर तरी घ्यायला येईल म्हणून. नवरा बायकोने आम्ही मॅचिंग केले आज. थोडंसं झालं, जास्त नाही झालं. बघ ती गाडीत छत्री होती ना ग. नाही, छत्री ठेवायला पाहिजे. आता उन्हाळा झाला होणार. तिकडे जायचं आपल्याला. उडला
चला मग गाडी जाते का चालत जायचं? चालत जाऊया. ते झेंड्याजवळ जायचं आहे. चला चला चलते. अहो मला हा खालून झेंडा दिसला होता त्या घाटातून येत्या वेळी, म्हणून सांगत होते 2 मिनटं गाडी थांबवा म्हणून. थांबवला नाही.